नमस्कार. चला, उन्हाळा सुरू झाला आहे. दिवसेंदिवस गरमी वाढत चालली आहे. तर थंडगार असे पेय सर्वांच्याच घरामध्ये बनवायला सुरुवात झाली असेल. यासाठी मी आज स्पेशल स्ट्रीट स्टाईल पद्धतीने बदाम मिल्कशेक बनवणार आहे. घरामध्येच खूपच कमी साहित्य आणि कमी कष्टामध्ये आपण बनवू शकतो. पहा, किती सुरेख रंग, टेक्स्चर, कन्सिस्टन्सी असलेला बदाम मिल्कशेक दिसत आहे. अगदी 2 टेप्समध्ये तयार होतो. कसे बनवायचे हे पाहूयात. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. चला, शेक बनवण्यासाठी ते मी एक टोप घेतला आहे. यामध्ये 1 टेबलस्पून साधं पाणी घालतीये. पाणी यासाठी घालायचे की जरी बदाम शेक शिजवायला गॅसवरती ठेवला तरी तो तळाशी लागत नाही किंवा करपतही नाही. यामध्ये मी घेतेय गरम केलेले अर्धा लिटर दूध. दूध तुम्ही कोणतेही घेऊ शकता. फुल क्रीम, फुल फॅट, गरम केलेले किंवा साई काढलेले कुठलेही दूध वापरा तरीही चालेल. 2 कप दूध मी घेतेय. 250 ml चा हा कप आहे. असे 2 कप घेतले आहेत. आता हे थोडा वेळ असेच बाजूला ठेवूयात. इथे मी 20 ते 25 बदाम साल काढून घेतले आहेत. 5 ते 6 तास बदाम मी भिजत ठेवले होते. त्यानंतर साल काढून घेतले आहेत. यामधले 8 ते 9 बदामाचे मी सुरीने काप करून घेणार आहे आणि राहिलेल्या बदामाची पेस्ट बनवून घेणार आहे. इथे मी मिक्सरच्या छोट्या जारमध्ये बदामाची पेस्ट बनवून घेणार आहे. असेच बदाम तुम्ही बारीक करायला घेतले तर त्याची फाईन पेस्ट होणार नाही. यासाठी यामध्ये दूध घालायचे आहे, म्हणजे बदामाची पेस्ट छान बनली जाईल. तर आपण मिक्सरवरती फिरवून बारीक पेस्ट बनवून घेऊयात. तरी ते पहा, अगदी छान बदामाची फाईन पेस्ट तयार झाली आहे. पाहताय ना, अगदी मस्त बनली आहे. आता ही पेस्ट मी बाजूला काढून घेतलेल्या दुधामध्ये घालतीये आणि जे बदामाचे काप बनवले होते ते देखील आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत. पहा, असे काप बनवून घेतले आहेत. हे देखील आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊयात. यानंतर रंग आणि स्वाद छान येण्यासाठी यामध्ये केशर घालणार आहे. केशर अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालते. आणि गोडीसाठी छोटे 5 चमचे साखर घालतीये. एवढ्या साखरेने परफेक्ट गोडी बनते, परंतु तुमच्या आवडीप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. सर्व जिन्नस चमच्याने असे ढवळून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण थोड्या वेळासाठी असेच बाजूला ठेवून देऊयात. इथे मी एका छोट्या बाउलमध्ये 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतेय. कस्टर्ड पावडर कोणत्याही जवळच्या किराणा स्टोअरमध्ये सहज मिळून जाते. कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर तुम्ही वापरू शकता. इथे मी व्हॅनिला फ्लेवरची घेतली आहे. यामध्ये थोडे दूध घालून असे मिक्स करून घ्यायचे आहे. गुठळ्या पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत. पहा, अशा पद्धतीने कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे. आता लगेच हे दुधामध्ये मिक्स करणार नाहीये. कधी करायचे हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. जे दुधाचे मिश्रण आपण बनवले होते ते गॅसवरती गरम करायला ठेवले आहे. मध्यम आचेवर दुधाला उकळी येऊ द्यायची आहे. पहा, दूध चांगले गरम झाले आहे. आता यामध्ये आपण बनवून घेतलेली कस्टर्ड पावडरची स्लरी घालायची आहे. कस्टर्ड पावडरची स्लरी मिक्स करण्यापूर्वी थोडी ढवळून घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने सतत चमच्याने ढवळत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. हळूहळू दुधाला घट्टपणा यायला सुरुवात होतीये. काही वेळातच रंगही छान यायला सुरुवात झालीये. पहा, आपण जे बदामाचे काप करून घातले आहेत ना, त्याने बदाम शेक दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही भारी छान लागतो. पहा, दुधाला छान थिकनेसपणा आलेला आहे. अगदी 3-4 मिनिटे वेळ लागतो, जास्त काही वेळ लागत नाही. आता शेवटी एक मस्त उकळी काढून घेऊ आणि गॅस बंद करूयात. जसे हे मिश्रण थंड होते तसा थिकनेस वाढतो. आता हे एका बाउलमध्ये काढून घेतेय. पहा, मस्त रंग, कन्सिस्टन्सी, टेक्स्चर
किती भन्नाट आले आहे. आता हे मिश्रण रूम टेम्परेचरला येईपर्यंत असेच ठेवूयात. पहा 15 ते 20 मिनिटे झाली आहेत. थोडे थंड झाले आहे आणि पाहू शकता बदाम शेकला आणखी दाटसरपणा आला आहे. आता हे 30 ते 40 मिनिटे फ्रीजरमध्ये किंवा 2 ते 3 तास फ्रीजमध्ये सेट करायला तुम्ही ठेवू शकता. तर इथे मी 2 तास हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवले होते आणि आता पहा परफेक्ट स्ट्रीट स्टाईल पद्धतीचा अगदी गाड्यावर मिळतो तसा बदाम मिल्कशेक बनला आहे. चला मग सर्व करायला घेऊ. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा बदाम मिल्कशेक. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे, तर नक्की बनवून पहा आणि मला तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटो जरूर शेअर करा. मी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सर्वात महत्त्वाचं, अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK स्टाइली किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.